सीताजी नानी बरं का, त्या लिंबावर बसून बांध मारला होता त्याने. आजूबाजूला सारे गावगाऱ्याची मशानभूमी कडक स्थापना आहे, ती फक्त 52 दिवसात केलं त्याने 6 मंदिराची. म्हणजे त्यांच्या स्वप्नात गेले समजा श्रावण. हो. तर जय श्रीराम मित्रांनो, माझा नित्यानं स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपण भेट देणार आहोत जालना जिल्ह्यातील काजळा या गावाला. तर मित्रांनो, दशरथ राजांनी श्रावण बाळाला मारलेल्या बाणाची घटना आपण ऐकलेलीच असाल, पण ही घटना ज्या ठिकाणी झालेली आहे ते गाव म्हणजेच जालना जिल्ह्यातील काजळा हे गाव. या गावामध्ये आपल्याला श्रावण बाळाच्या पावलाचे ठसे आजही स्पष्ट पाहायला मिळतात. त्यामुळे आज आपण या ठिकाणाला भेट देणार आहोत, या ठिकाणची संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि या ठिकाणामागचा असलेला इतिहास समजून घेणार आहोत. तर मग कसल्या प्रकारचा उशीर न करता सुरुवात करूया आजच्या आपल्या ब्लॉगला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर जय श्रीराम मित्रांनो, जसं की आता आपण अंबडवरनं निघालेलो आहोत काजळा या ठिकाणी जाण्यासाठी. जालना बेड रोडवर बसलेले हे गाव अंबडपासून साधारणतः 21 किलोमीटरांच्या अंतरावरती आहे. तर चला मग भेटूयात आपल्या पुढच्या वाटेमध्ये. तर मित्रांनो, अंबडवरून जालन्याच्या दिशेने जात असताना साधारणतः 16 ते 17 किलोमीटरांच्या अंतरावरती आपल्याला एक डाव्या बाजूला जाणारा रस्ता दिसतो. तो डाव्या बाजूला जाणारा रस्ता आपल्याला काजळा या गावाकडे घेऊन जातो. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत श्री राम मंदिर काजळा या ठिकाणी. आता आपल्याला या मंदिराची संपूर्ण माहिती, या मंदिर परिसराचा इतिहास, श्रावण बाळांचे पावलं आणि महादेवाचे एक पुरातन मंदिर, या सगळ्या गोष्टींची माहिती गावातील काही गावकरी मंडळी देतील. कृष्णाचं मंदिर आहे. कृष्णाचं मंदिर कृष्णाचं मंदिर आहे. जाऊ का? जन्माष्टमी म्हणून गेलेलं होतं का डेकोरेशन वगैरे? काल का कार्यक्रम असेल, गोकुळाष्टमी असल्यामुळे काल जन्माचं हे झालं कार्यक्रम, त्याच्यामुळे डेकोरेशन वगैरे. आणि हे बाबाचे ज्ञानानंद महाराजचे गुरु म्हणजे डमरळ बाबा उज्जैनचे. अच्छा अच्छा, उज्जैनचे होते का? हो, ते गुरु आहेत का त्यांचे? हो. डबराळ बाबा. डबराळ बाबा म्हणून का? येस. अच्छा, हा हा हा, बरोबर. विज्ञानेश्वरला पाहिलं. हा हा, त्याच बाबांनी समजा इथं हे केलं. हे बाबा इथं आले. अच्छा, राम मंदिर, राम लक्ष्मण सीता.
हे मोठे बंधू त्यांचे रघुनाथ बाबाचे भानुनंद महाराज हा हा आपल्या गावात. हे त्यांचे मोठे बंधू समजा. हो समोर हे अन्नपूर्णा देवीचं मंदिर. अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे. हो या सगळ्या मूर्त्या तेव्हाच आलेल्या आहेत कसं त्यावेळेस 94 मध्ये. बापरे, या सगळ्या मूर्त्या तेव्हाच आहेत का? हो तेव्हाच. हे अन्नपूर्णा देवीचं मंदिर. हो हे गणपतीचं मंदिर. गणपती मंदिर आहे. हो रघुनाथ बाबाची मूर्ती स्थापना केली नंतर. रघुनाथ बाबांची. झाल्याच्यानंतर. अच्छा, म्हणजे या बाबांच्या स्वप्नामध्ये. हेच बाबा म्हणजे स्वप्नामध्ये काजळ स्थान गेलं तिथं म्हणजे. अच्छा अच्छा, ते आळंदीला होते तेव्हा त्यांच्या स्वप्नात इथलचे हे श्रावण. स्वप्नात गेले हे रघुनाथ बाबा. अच्छा अच्छा, आणि हेच इथं आले त्यावेळेस 1994 रात्री 2 वाजता इथं आले समजा ते. हा हा, म्हणजे शोधत आले समजा. शोधत म्हणजे आयरनात शोधत ते आल्यावाले झाले ब- जंगलामध्ये. आणि त्यावेळेस रस्ता माहित नाही हा काही. हा, त्यावेळेस ते अचानक जायचं कुठं आपण जर जायला गावात जायला तरी अचानक आपलं सापडत हा, नाही. बरोबर. त्याला विचार त्याला विचार रात्री 2 वाजता कोणाला न विचारताच ठिकाणी आला. अच्छा अच्छा, तिथून मग इथं आले. हो. मग त्यांनी इथं सगळं डेव्हलप केलं समजा मंदिर. हा, मंदिर स्मशानभूमीमध्ये मंदिर त्यांनी तयार केलं सगळं का. हा हा, म्हणजे तेव्हापासून गावामध्ये समजा काही हेच नाही राहिलं. भीतीच नाही, भीतीचं वातावरण नाही. माशांभूमी म्हणजे काहीच नाही. हा हा हा, मारुतींचं मंदिर आहे. मारुती आहे. हम्म, हम्म. हे जे ठेवलेले हे आपले. हे एक म्हणजे पलंग ते आहे ना आराम करायसाठी. अच्छा अच्छा, सगळ्या देवांसाठी. जसं घरात पलंगावर हा, आराम हा, करतो हा, हा. तसं रात्रीच्याला त्याला गादी उशी पलंग. अच्छा अच्छा, मग रात्रीच्या वेळेला ते सगळं टाकलेलं असतं हो, का? अच्छा अच्छा, टाकायला. असं आहे का? मग हे त्याच्यासाठी केले का पलंग सगळ्या मंदिरात हे सगळं. टोटल मंदिर. हा हा, रात्रीच्या वेळेला समजा तिथं गादी वगैरे हो, टाकली. गादी उशी हा हा, तक्या. अच्छा. आपल्याला जसं आहे तसं हा देवाला हा, त्या हिशोबाने का? बनवून ठेवलेलं आहे. बापरे, तेव्हा सगळं केलंय. मी ते म्हणलं सगळ्या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला भेटलं ते कशामुळे. बाबाजीला म्हणजे आपण बाबाजीला वाटतं आपण झोपतो पलंगावर देवाला काम. बरोबर बरोबर, मग त्याच्यामुळे त्यांनी. उशी पलंग गादी. हा हा आतला दरवाजा सुद्धा लागला जातो रात्री. हा हा म्हणजे त्यांना विश्रांती. हा, दरवाजा वगैरे आतमधला का? आत पण दरवाजे सगळ्या मंदिरांचे आहेत का? पूर्ण टोटल मंदिर. अच्छा, हा हा, हे आत पण. विश्रांती ज्यावेळेस बरोबर, विश्रांती बरोबर. करते देव तर त्यावेळेस. हा, हे पण लावलं. हे नुसते हेच नाही की ते बी लावले जाते. दर्शनासाठी बघा आता हे. अच्छा अच्छा अच्छा, हा. इकडे गरुडांचं मंदिर आहे का? असे जवळपास 6-7 मंदिर हे गरुडांची मूर्ती आहे. हो त्यांचं मंदिर. हो गोकुळाष्टमी असं हा हा, उत्सव साजरा होतो. रामनवमीला मोठा उत्सव असतो. हो, मोठा उत्सव. हा का? पूर्ण गाव इथे येतं. अच्छा, पूर्ण गाव आजूबाजूचा आजूबाजूचा परिसर पूर्ण. हो का? रामनवमीसाठी का? हो, भजन कीर्तन चालू राहतात. सप्त्यासारखा समजा. आमच्या गोकुळाष्टमीला भंडारा झाला नाही. हो का? यज्ञाचा बी कार्यक्रम चालू राहतो त्यावेळेस 7 दिवसाच्या कालावधी. यज्ञाचा कार्यक्रम असतो का? कधी रामनवमीच्या वेळी. बाबाचे हा. यज्ञाचे कार्यक्रम हा, होत असतात. असं आहे का? रामनवमीच्या वेळी. हो, ज्याला घडन त्याला. हा हा, म्हणजे भंडारा वगैरे समजा लोक गावातले लोक करतात का कोणी असं वाटून घेतलेलं? भंडारा शेवटचं भंडारा सेपरेट करते. हा. आणि जे मधले जे कीर्तनकार आहे पण ते हा. आपापल्या हिशोबानं. आपल्या हिशोब गावकरी का? अच्छा. आणखी कोणते समजा काही उत्सव वगैरे होते का? रामनवमी, जन्म आणि गोकुळाष्टमी. गोकुळाष्टमी. आणि श्रावण महिन्यात सगळी महिनाभर जप राहतो. हा हरिओम नमः शिवाय, हरिओम हा, नमः शिवाय. महिनाभर जप असतो का? अच्छा.
इथं येत नाही होतो इथं बाहेर का? हा, इथं येत नाही होतं मग इथं समजा कार्यक्रम वगैरे सगळे समजा इथं. अच्छा अच्छा, म्हणजे सगळे आजूबाजूच्या गावातले लोक सगळे येत असतील. हा, सगळ्या गाव मिळून करते. तर मित्रांनो, श्रीरामाच्या मंदिराची संपूर्ण माहिती घेऊन आता आपण निघालो आहोत श्रावण बाळांच्या मंदिराकडे जाण्यासाठी. तिकडे समोरचं का ते हे का? ही सीताजी नाणी बरं का. हा तर मला कळत हा ते आता पुरातनच आहे, हा हा. पण मला कळत आम्ही गिलासानं उपसूप पाणी टाकी तरी ते पाणी निघत नव्हतं. हो का? तितकंच पाणी राहतो. हे चालतं का? सगळं पाणी असं आहे. हे सीताजी नाणी हे का? म्हणजे पाणी काढत राहील तरी म्हणजे येतच राहतं का? येतच राहत होतं. आता नाही सांगू शकत आम्ही लगेच किती आम्ही लय हातून हा का? पाणी कंपल्सरी उन्हाळ्यात असो पावसाळा असो ऋतू सारखं पाणी द्यायचं. हा का? म्हणजे हे का सध्या पण आहेच ना समजा. पाणी आहेच ना. म्हणजे जरी आजोबा कोरड असलं तरी इथं पाणी कंटिन्यू समजा राहत. म्हणजे ते राम मंदिर पण समजा प्रभू श्रीराम ते पण आलेले समजा इथून आहे ना, त्यांचं पण घे. पान मारलेलं आहे त्या कोणच्या? ते झेंडा आहे का? कोणतं? तो झेंडा दिसतो ते तिकडच्या कडेला. लाल तिकडे एक दिसतो. लाल झेंडा तिथं इतका मोठा लिंबू होता. हा त्याच्यावर बसलेले होते दशरथ राजाचं सगळं उमटलेले होते त्याचे पायी सुद्धा. हा. ते लिंबू वाळला पुढे. अच्छा अच्छा. मला कळतं लगे ते लिंबू वाळल्याला. हा का? मी बघितलेलं आहे तिथे. तिथून काय केलं तर त्यांनी बाण मारला होता का? बाण मारला होता इथं. हा मग इथं श्रवणबाळीत करून आले. कावडमध्ये पाय असे टेकलेले हा. ज्यावेळेस मारलं त्यावेळेस म्हणजे असे याच्यात म्हणजे आले अच्छा, दगडामध्ये दगडामध्ये पावलं का त्यांचे? असं आहे का? पूर्ण पावलं म्हणजे गुंतलेले. हा हा, असं आहे का? चला, हे काय सीतांची नाणी नाही तर तिकडे श्रावण बाळांचं मंदिर आहे का? जे पावलं आहे हा. ना उमटलेले हा. त्यावेळेस जसं मागं इकडं हा हा. त्यावेळेस ते पावलं उमटलेले. अच्छा, त्यांचे पाहुणे आहेत का? हे पाणी कधी जाटत नाही. हो का? दुष्काळ पडला हा हा. तरी सुद्धा आम्हाला पुऱ्या गावाला पाणी पुरलंय. 72 मध्ये पाणी आटलं होतं. 72 मध्ये ते दुष्काळ पडलं तेव्हापासून नाही पाणी आटलं तर आतापर्यंत नाही पाणी आटलं. नाही का? नाही. कंटिन्यू राहतं पाणी? हिरा खानदान सगळ्या गावाला पाणी प्यायला. हो का? इथूनच का? बाप. इतकंच हिरा होता. पुऱ्या गावाला पाणी पुरत होतं प्यायला. अच्छा, हे इथं त्यांना बांधलं मग इथं मंदिर बांधले का त्यांचं? ज्यामध्ये पहिलं पुरातन असं सपाट होते हा सपाट. हा हा. नंतर मग गावकऱ्यांना वर्गणी हा. करून मंदिर असं. अच्छा कळस उभा केला. हा हा. श्रावण बाळाची मूर्ती बसवली. हे त्यांचे पावलं घेऊन नाही हा हा. जे समजा गुडघा टेकलेला आहे इथं पावले आहे नाही का? म्हणजे जेव्हा बाण लागला तेव्हा ते समजा असे इथं हे झालं. हा हा हा. हे पावलं जे समजा ना हे गुडघ्याचं. मग ही मूर्ती कधी आता नंतर बसली? म्हणजे आता याचं उदाहरण त्यासाठी समजा हे पावलं दिसले नसते त्यासाठी मग गावकऱ्याला काय केलं मंदिर उभारले तयार केलं आणि श्रावण बाळाची मूर्ती फिट केली. असं आहे का? तिथं आले होते आणि पलीकडच्या कडेला बसून लिंबावरती बसून श्रावण बाळाला इथं बाण मारलेला आहे अलीकडच्या. कुठं तिथं लिंब आहेत त्याच्या समोर आहे. हा, तिथून त्यांनी बाण मारला. श्रावण बाळाचं मंदिर इथं. हा हा. मग इथं ज्यांना जे श्राप दिलं तर ते सगळं श्राप दिलेलं आई वडिलांना श्राप दिला. ते पाणी घेऊन आले, पाणी पिईना आई वडील बोलत का नाही म्हणे, पण तू बोलल्याशिवाय पाणी पित नाही म्हणे. मग ते बोलले माझ्या हातून असं असं झालं.
तुमच्या मुलाला बाण लागला बा. मग ते बोलल्यावर मग आई वडिलांना त्याला सराप केला दशरथ राजाला की तू सुद्धा पुत्र पुत्र करून आणि नंतर मग त्याने जीव सोडून दिला. आणि हे जे झेंडा दिसतोय इथं मध्ये लाल, इथं हे लाल झेंडा जे दिसतो ना तिथं ते लिंब होता श्रावण दशरथ राजाचा. त्या लिंबावर बसून बाण मारला होता त्याने. अच्छा. ती लिंब वाळला पुढे जाऊन काहीतरी ईज पडली म्हणा काहीतरी झालं त्याच्यामुळे. नाही त्याच्यावर असं लगे पाय असे उमाटलेले पूर्ण त्या फांदीवर फुलीवरून फांदी होती ती वाळली. मी प्रत्यक्ष पाहिलेली ती वाळला लिंब. मग पुढं तिथून त्यांनी बाण मारला. तिथून बाण मारला होता इथं या कडीला. 1994 बाबाजी आळंदीला होते आणि त्यांच्या स्वप्नात सरमबाळाचं ठिकाण काजाळ्या गावात आहे असं त्यांच्या स्वप्नात गेलं. आणि स्वप्नात गेल्याच्या नंतर मग बाबाजी रात्री 2 वाजता काजाळा गाव धुंडीत काजाळ्या गावात पोहोचले. कुठं? आळंदीहून. आणि त्यावेळेस इथं पूर्ण मशानभूमी होती सरमबाळाच्या बाजूला. आजूबाजूला साऱ्या गावगाऱ्याची मशानभूमी होती. आणि आल्याच्या नंतर बाबाजीने सांगितलं की गावकऱ्याला सकाळी बोलून घेतलं कोण साधू आलं. गावकरी आले. गावकरी पुढाकारी म्हणजे जे पुढारी सरपंच चेअरमन अशा मेन लोकांना बोलून घेतलं. त्यांना बोलून घेतल्याच्या नंतर सांगितलं की बाबा सरमबाळ माझ्या स्वप्नात आले म्हणे आणि मला इथं राम मंदिर तयार करायचं नाही. तुमची गावकऱ्याची काय इच्छा आहे? तर गावकरी म्हणे हो तुम्ही जर करीत असाल तर तुम्हाला सपोर्ट करू आम्ही. गावकरी सपोर्ट केल्याच्या नंतर मग बाबाजी ठरवलं आपल्याला इथं राम मंदिर तयार करायचं. तुमची जी झाली मशानभूमी हाटाचा प्रयत्न करायचा. तरी तिथं आल्यावर दोन वेळेस त्याला चमत्कार झाला इथं. म्हणजे जे भक्त होते बाबासोबत आले 2 दिवस थांबले त्याला असं उचलून फेकलं इथं. म्हणजे झोपल्याच्या नंतर उचलून फेकल्यानंतर मग बाबाजी गावकरी सकाळी आले. चहा ठुलीच्या नंतर मग छोटं भगवणं ठेवलं चहात. गावकरी भरपूर आले. साधू आले बघायला की ते छोटं भगवणं असताना साऱ्या अख्ख्या गावात ती चहा पुरली. म्हणजे पहिलाच चमत्कार बाबाजीनं दाखवला इथं. आणि दाखवल्याच्या नंतर मग गावकरी खुश झाले. मग गावकरी एकजूट झाल्यानंतर मग बाबाजीनं प्रस्ताव मांडला की आपल्याला राम मंदिर तयार करायचं आहे. राम मंदिराची सुरुवात केली पायाला. आणि जशी जशी वर्गणी गावकरी तयार करायला उत्सवना सारं गावकरी एकजुटीनं सेवेमध्ये लागले. आणि त्याच्यानंतर 52 दिवसात राम मंदिर तयार केलं. 52 दिवस. इकडचं मंदिर नाही हो पाठीमागे जे दिसतं आपल्याला 52 दिवसात तयार केलं. बापरे. नाही 52 दिवसात मूर्त्या आणून राजस्थानहून मूर्त्या आणल्या संगमनेर जयपूर आणि स्थापना केली. नंतर मग डेव्हलप केलं. नंतर सलाब टाकला. बाकीचं जे कडक स्थापना आहे ते फक्त 52 दिवसात केलं त्याने 6 मंदिराची. आणि त्याच्यानंतर एक महादेवाचं पुरातन मंदिर आहे महादेवाचं इथंच का? हो. त्याच्यानंतर मग गोशाळा वगैरे त्यांनी. नंतर मग जसं मंदिर तयार होईल जसं मंदिराचं काम पूर्ण झालं बाबाची इच्छा झाली आपल्याला इथं गोसेवा म्हणजे गोशाळा. इकडं पटांगण असल्यामुळं भरपूर जागा आहे. पटांगण म्हणजे चाराला जनावर चारायला याला त्याला. बाबाच्या मनात आलं की आपण एक गोशाळा खोलू. त्यावेळेस बी 94च्या नंतर 97-98 गोशाळा तयार केली. आणि आतापर्यंत ती गोशाळा चालू आहे. तिथं बाजूला गोशाळा केली इकडे. बाजूला गोशाळा तयार चालू आहे. आणि जनावर 100 जनावर आहे आज सध्या. 100 गाई समजा. वड पण तेव्हाच आहे का? जुनाच आहे का समजा? हो का? त्यांच्या काळातलंच आहे. इकडे समजा इथून ते तिकडे झेंडा आहे त्या झेंड्यापासून त्यांनी बाण मारला समजा श्रावण बाळानं. मग ते लागून समजा इथं पडले ते ना. लोक सांगायचे की ते बाण मारला पुरत नाही भेटणार तुम्हाला. हे जे असं झालेलं आहे दगडाला हे अशी तर पडत आले अशी तिथपर्यंत समजा ते बाण लागला तर. अच्छा. सगळे उमाटलेले. अच्छा. हे त्यांच्याच याचे आहेत काय? त्यांच्याच हे सगळं हे असे उमटलेले हे जे काय आहे ते असं
ते समजा बाण तिकडे पाठीमाग बाण लागला त्यानंतर मग तिथपर्यंत आले. तिथून असे आले तिथे इथपर्यंत हे अशा धारा उमटालेल्या आहे. दुसरीकडे कुठे मिळणार नाही तुम्हाला अशा धारा. हा हा बरोबर. या तळ्याचं पाणी कधीच नाही हे होत का? बाबाजींचं नाव काय महाराजांचं? मोठ्या भावाचं भानुनंद महाराज आहे. हा भानुनंद महाराज. भानुनंद महाराज म्हणजे आपल्या गावाला स्थायिक. अच्छा. आणि नंतर 2 नंबरचे रघुनाथ बाबा. हा हा. आणि 3 नंबरचे ज्ञानानंद बाबा. ज्ञानानंद बाबा. अच्छा. 3 परिवार आहे. हा. आणि लहानपणापासून ब्रह्मचारी. अच्छा. हा ते ब्रह्म माया नाही काही नाही. हा हा. ज्यावेळेस भानुनंद बाबाजी गेले त्यावेळेस रघुनाथ बाबा त्याच्या जागेवर गेले. हा आणि बाबाजी गेल्याच्या नंतर मग लहाने बाबा आले. हा. आणि बाबाची समाधी आळंदीला आहे. अच्छा. रघुनाथ बाबाजी. हा हा. आणि आता म्हणजे जे आपल्या गावचे महाराज आहेत, तेच त्यांचं मोठे बंधू. अच्छा अच्छा. हा हा. तर मग हे त्यांचेच भाऊ आहेत का ते? हा, ते- असं आहे का? असं आहे का? म्हणजे मग हे बाबाजी इथं पण असते तिथं पण असते समजा? 4 पट्ट्याकीन संस्थान आहे. हा हा. आळंदी, सोलापूर, आंबेगाव. चुरमापूरला पण आहे का? तर मग ते समजा इथं येत राहत समजा तिथून तिथे. प्रत्येक ठिकाणी जातो. हा हा. गाणगापूरला म्हणजे अच्छा अच्छा. पंढरपूरला आहे, आळंदीला आहे. हा हा. आणि ब्रह्मचारी आहे पुन्हा. हा हा. काजळ्याच्या लोकांना अडचणच नाही. पुढे गेले तर आहे. नाही. ठेवलं बाबांना. हा हा हा. आणि बाबाजी मुळेच एवढं मोठं जवळ म्हणजे झालं नाही तर आमच्या गावात काही असं देवाचं हे नव्हतं. नाही. आणि इथं माशाल असल्यामुळे इकडं कोणी येत नव्हतं गावकरी. हा हा. सकाळी आपलं आले हम्म, हम्म. मौतीला आले की मौत झाली. हा. निघून गेले. चाळलेलीच होती इथं हे. हा. आणि यायला मी लक्ष्मी भेज यायला असं आहे. माशाभूमी असल्यामुळे हा कोणी बरोबर येत नव्हतं. बरोबर बरोबर. पण हे जे राम मंदिर झालं, हा राम मंदिर झाल्यानंतर बाबाजी आले आणि राम मंदिर झालं हा त्यावेळेस पूर्णही झालं. हा. म्हणजे भीतीच गेली समजा. मग सगळे लोक येऊ लागले समजा. कधी येऊ लागले आता काही? लहान लहान लेकरं सुद्धा रात्री 12 वाजता येऊ शकतात. हा का? हा का? इथं कार्यक्रम आहे. हा हा. आता काय समजा म्हणजे भीती नाही. हा बाबाजी धरबंधन करून टाकलं. हा बरोबर. हा हा. पहिलं म्हणजे 6 वाजले की इकडे यायला नाही नाही. अंधार पडला विषय नाही इकडे समजा यायचं. अंधाराच्या अगोदर 5 वाजले कोणी येत नव्हतं इकडे. हा हा. स्मशानभूमी असले मग. हा म्हणजे मला जास्त अनुभव आहे ना. माझा मळा होता इथं पलीकडून. हा इथं पलीकडे. मळ्यात जायचं ना. मी 5लाच घरी यायचो. हा का? म्हणजे तुम्ही मळ्यात जात नाही समजा उशीर? नाही नाही. लय भीती वाटत होती. हा हा. काजळ्याला स्थापना श्रवणबाळाची आहे. हा. आणि तिथंच मला ते दृष्टांत झाला. हा. त्या दृष्टांच्या हिशोबाने मला काजळ्याला जायचं. म्हणजे त्यांच्या स्वप्नात गेले समजा श्रावणबाळ. हो. ते तिथून आळंदीहून इथं आले. आळंदीहून इथं आले. बरं. ते बी रात्री 2 वाजता आले. रात्री 2ला आले. 2 वाजता. तर म्हणजे पहिली बार आले. तेव्हा तर काही वाहन घेणं ते पण जास्त घेणं. पण गाडी म्हणजे भक्त होते. हा आणि भक्त असल्यामुळं धोनी आयरन साल हा हा. त्यावेळेस नाही बरोबर. आता एवढं आत गाव आहे तरी पण. त्यावेळेस ठिकाणावर पोहोचते. हा हा तेच ना ते. सपनात घेऊन टाटा आला. नाही बरोबर. सपनात घेऊन ती ठिकाणी जाणं म्हणजे आपण विचार नाही आपण विचार जाऊन नाही भेटत. बरोबर बरोबर. शेवटी देवाच किंवा तुम्हाला गोसेवा पूर्ण करणे. अच्छा. कोणाला? परस्पर बांधारी. हा. आणि ते पूर्ण नियोजन त्याच्याकडे आहे डेव्हलप. अच्छा. हे गोश आहे. स्वतः खर्च करते ते. अच्छा अच्छा. असं म्हणजे वर्गणी दिली तर घेणार. हा हा. तुम्हाला म्हणणार नाही मला आज 10,000 दे 20,000 दे हा. असं काही बोलणार नाही. नाही. ज्याला जे आणलं वाटत त्यांना आणा. आणि सर जर नाहीच तर स्वतः खर्च करून गाईचा चारा असन किंवा हिरवा चारा असन वाड्या असन काही असन ते स्वतः खर्चाना गोसेवा चालू आहे ते. अच्छा. हे पूर्ण डेव्हलप त्यांनीच केलं. बरसर बांधले. हा. भरतसर भांदरगे त्यांचं गाव वगैरे दुधना काळेगाव. ते आपले बाबाजींचे शिष्य म्हणजे शिष्य परिवार. शिष्य भांडण बाबा शिष्य. अच्छा अच्छा. आणि त्याच्या वडील त्याच आळंदीला गेले असताना ते 2 हायस्कूल आहे त्याची. हायस्कूल बदनापूरला आहे एक आंबडला आहे. पण ज्यावेळेस लहाने बाबाजींनी त्यांना सांगितलं की बाबा तुला गोशाळा करावं लागेल आणि सेवा करावं लागेल. तेव्हापासून ते सरना भरत सर भांडगे पूर्ण डेव्हलप करून पूर्ण कडे असं हे असं गोटे असं स्वतः खर्च करून तोड करून ही पूर्ण गोशाळा उभी. गोशाळा
ही गोशाळा त्यांनी हो डेव्हलप केली. पूर्ण डेव्हलप त्यांनी. मग सध्या पण मग चारा वगैरे ते सगळं त्यांच्याकडे त्यांचेच टोटल खर्च त्यांचा स्वतः. हो का? तर किती गायी आहे तिथं काय वगैरे? जवळपास लहान मोठे म्हणून 100 गाई आहे. 100 सध्या 100 गाई आहे. हो का? हो चारायला गेल्या गाई. 100-125 समजा सध्या गाई जनावर समजा. म्हणजे बाबाजींनी त्यांना सांगितलं म्हणून आता त्यांनी एवढं सेवा दिली त्यांना. तुम्हाला ही सेवा करणं हे करणं आहे आणि ही सेवा तुम्हाला करावच लागेल. त्यांना शब्द जो झाला आणि आतापर्यंत झाली 20 वर्ष ही सेवा त्याची कंटिन्यू चालली. अच्छा अच्छा. आणि खर्चानं चालू आहे. म्हणजे स्वतः खर्च कोणाकडून काही न घेता कोणी जर गेलं तर ते घेणार पण असं कोणाला मागून नाही घेणार नाही. अच्छा. त्यांची शाळा पण आरपी इंग्लिश स्कूल म्हणून इंग्लिश स्कूल शाळा बी आहे. एक बदनापूरला एक आंबडले का? बदनापूरला बी आहे. अच्छा अच्छा. स्वतः सकाळी संध्याकाळी 2 तास शाळा सुटली तिला कार्यक्रम संपला की 2 तास देणार, सेवा करणार, चारा टाकणार, स्वतः हे करणार, पाणी पाजणार, गुळ खाऊ घालणार, ढेप खाऊ घालणार आणि नंतर मग 8-8:30 इथून निघून जाणार. म्हणजे रोज इथं येतात? अच्छा. सकाळी का? संध्याकाळी 8-8:30 पर्यंत रोज येतात समजा न चुकता. त्याची म्हणजे खूप सेवा आहे त्याची. झाडून करणं सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी 10 वाजेपर्यंत सेवा त्याची चालू राहते. अच्छा. या ताईंची आणि समजा त्यांची त्याच्या मालकांची. अच्छा अच्छा. ते इथं सेवा करतात. अच्छा. तयार केलेलं याच्यामध्ये काही घास काही टाकीत राहते. अच्छा. इथं हे पण मंदिराच्या जागेमध्ये. अच्छा अच्छा. तर तिथपर्यंत आपलं कुठं आपण सरमबाळाकडे गेलतो का? हा सरमबाळ. ते ढोरे आलेले का तिथपर्यंत जागा येत असेल. ते ढोरं जीव राहील तिथपर्यंत पूर्ण मंदिराची जागा समजा. आणि पलीकडे ते समजा याच्यापर्यंत ते पडीत मध्ये येतं पलीकडचं समजा. महाराष्ट्रामध्ये. अच्छा. हा पूर्ण म्हणजे कोणती गाय कृष्णा. अच्छा अच्छा. सिंधू गायचे नाव आहे. अच्छा. म्हणजे गाईंना नाव आहेत का? मग हे बरोबर त्यांच्या नावाच्या ठिकाणी त्यांना मानलं बरोबर. ते कृष्णाच्या ठिकाणी येणार. भगीरथी ते स्वतःच त्यांच्या मनाने बरोबर जिथे. बापरे. आपल्या जागेवर येऊन थांबणार. असं मग त्यांना आणायची गरज नाही. ते बरोबर त्यांचे आतमध्ये आले बरोबर ती झालं तिथं जाणार. सगळ्यांना नाव दिले का? सगळ्यांना नाव दिले. अमरजा, इंद्राणी, चंद्रभागा, नद्यांचे नाव दिले समजा. म्हणजे मस्त आहे राव. हो. पूर्ण स्मशानभूमी ती का? आता तिकडे गेली का दुसरीकडे? असं आहे का? पहिले इथं होती. जसं मंदिर झालं तसं समजा सगळं तिकडे गेलं. ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस स्मशानभूमी तिकडे झाली. अच्छा. पावसाळ्यात निसर्ग वातावरण राहतं इकडं. हा पावसाळ्यात पूर्ण झुडपी बरोबर पूर्ण हिरवगार राहत. पूर्ण हिरवगार राहतं.
पुरातन मंदिर आहे. महादेव कोणाला सांगता येणार नाही हे मंदिर गावाचं आहे. अच्छा काळ काय माहितीच नाही बाबा. सांगता येणार नाही, इतकं पुरातन मंदिर आहे. हा एकदम जुनं माहिती कोणाला माहिती नाही गावातली काही नाही सांगू शकत नाही कोणी. जसं गावात आहे तसं लोकांना समजा माहिती की इथं मंदिर आहे फक्त कधीच आहे काय काही माहितीच सांगता येणार नाही. नाही. आणि श्रावणतळ म्हणून प्रसिद्ध आहे. हे श्रावणतळ आहे ना श्रावणतळ म्हणजे श्रावण बाळाच्या नावाने त्यांना श्रावण श्रावणतळच म्हणतात त्याला. अच्छा अच्छा तळाचं नाव श्रावण श्रावणतळ आहे. हा त्यांच्या ते याच्यामुळे ती घटना झाली त्याच्यामुळे श्रावण बाळाची घटना झाली त्याच्यामुळे याचं नाव श्रावणतळ पडलं. श्रावणतळ आहे. हो. तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण काजळा गावातील या ठिकाणाची माहिती घेतली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल गावकऱ्यांचे मनपूर्वक आभार. ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचेही खूप खूप धन्यवाद. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला मग भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.